आता यांना पण सांगायला पाहिजे की इथे तुम्ही मराठीमध्ये लिहा. ही आहे 3 देशांची बॉर्डर. रोमन काळात बांधलं गेलेलं हे थिएटर आहे. नमस्कार मंडळी, आम्ही आहोत स्वित्झर्लंडमधील बासल या शहरामध्ये आणि हा या शहरातला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. स्वित्झर्लंडमधील फेमस ठिकाणं तर आम्ही आमच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेली आहेत, पण आजचा हा व्हिडिओ मात्र सगळ्यात वेगळा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंडची प्राचीन संस्कृती दाखवणार आहोत. अगस्टा रॉरिका या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि अगस्टा रॉरिका ही स्वित्झर्लंडमधील बासल या ठिकाणी असलेली प्राचीन आर्किओलॉजिकल साईट आहे. इसवी सन पूर्व 15 मध्ये इथे रोमन संस्कृती अस्तित्वात होती आणि ही संस्कृती इथल्या या भागामध्ये कशी पसरलेली होती आजही तिचे इथे अवशेष पाहायला मिळतात आणि तेच पाहायला आम्ही इथे आलो आहोत. कॉलनी इथे होती आधी 44 BC मध्ये, नंतर 15 BC मध्ये पण पर्यंत त्यांचं चालू होतं. पहिले रीन रिव्हर पण होती इकडं. कसं हे आजूबाजूला ही गावं शहरं वसलेली होती त्याचा पूर्ण मॅप इथे दिलेला आहे आणि त्या काळात सुद्धा कशा प्रकारे लोकवस्ती अस्तित्वात होती याचं पूर्ण बघा इथे मॅप दिलेला आहे. पण अजून यांनी एवढं जपून ठेवलंय म्हणजे आश्चर्य. तर हे आहे एक रोमन थिएटर. हे बघा किती उंच मोठं असं आहे आणि एकेकाळी म्हणजे रोमन संस्कृती, प्राचीन संस्कृती जेव्हा इथे अस्तित्वात होती त्यावेळेस इथे 10,000 लोक या ओपन थिएटरमध्ये बसत होती. मस्त बघण्यासारखं थिएटर आहे की एवढ्या जुन्या काळामध्ये बांधलेलं आहे. इकडे आता पण स्टेज परफॉर्मन्सेस वगैरे काय काय होतात वाटतं, त्यामुळेच इकडे हे चालू आहे. आई आमची उभी आहे खाली, तिला नेलं नव्हतं आम्ही इतकं वरती, तिला जमत नाही तेवढं चालायला. शरण्याला आणि तिला उभं करून आम्ही फिरून आलो. ओरिजिनल रोमन वॉल सरफेस आहे हा बघा, रेड पेंटिंग त्याच्यावरती केलेली आहे. जुन्या काळातलं जसं तसं या लोकांनी ठेवलेलं आहे. इथून पुढे जाऊन बघूया ना काय आहे ते पुढे. सो ही जी जागा आहे ती सेंटर ऑफ द विलेज होती आणि आता आम्ही चाललोय फोरमकडे आणि बघू शकता तुम्ही काय काय वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावून माहिती सुद्धा दिलेली आहे. विक्टोरिया पिलर, गॉडेस ऑफ विक्ट्री. ॲपलची ट्री आहे बघा किती मोठे आणि कसले ॲपल लगडलेत. पण इकडे एवढे टुरिस्ट आहेत पण कोणीही असं त्या ॲपल ट्रीजला वगैरे हात लावायला जात नाहीये. सगळीकडे आहेत बघा. तर हा जो परिसर मी म्हटलं की फोरमचा आहे, तर इकडे असे हे दुर्बीण लावलेले आहेत आणि त्या दुर्बिणीमध्ये यांनी अशी फीत बसवली की तुम्ही इमॅजिन करू शकता की समोर हे पिलर जे होतं त्या ठिकाणी जुन्या काळात कशी वस्ती होती आणि या फोरमचा व्यापारासाठी वापर केला जायचा आणि कशी व्यापारी लोक इथे जमायची. खूप साऱ्या गोष्टी आधी इथं होत्या आणि आता त्या नाही आहेत, रियून झालेल्या आहेत. अटॅक असू दे किंवा काळाप्रमाणे, आणि त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या हे पिक्चराइज करायचा यांनी इथे प्रयत्न केलेला आहे. आणि खूप युनिक अशा आयडिया वापरून की कसं आधी हे होतं हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. बघा मॉडेल आहे हे की आधीचं हे कसं होतं. The forum was beating heart of the town. Magnificent public buildings such as the Basilica and Forum Temple were all part of this impressive townscape. आधी कसं होतं आणि आता ते नाहीये, पण तरी सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला याच्यातून. आणि अशा दुर्बीण यांनी इथे ठेवलेल्या आहे ज्या दुर्बीणमधून तुम्ही इमॅजिन करू शकता. त्याचे पोस्टर्स लावलेत की आधी हे कसं होतं. सो जागोजागी डस्टबिन सुद्धा ठेवलेले आहेत, टॉयलेट सुद्धा आहे अगदी इकडे. सो ही साईट पण इकडच्या गव्हर्नमेंटने चांगली मेंटेन करून ठेवलेली आहे.
तर ही पूर्ण आर्किओलॉजिकल साईट आहे आणि आजही इथे या ठिकाणी उत्खनन वगैरे केलं जातं. आम्ही येताना पाहिलं रस्त्यावरती बरंचसं काम चालू होतं आणि आम्हाला आधी वाटलं की एखाद्या घराचं वगैरे काम चालू असेल, पण नंतर लक्षात आलं की या आर्किओलॉजिकल साईटवरती सुद्धा सतत उत्खननाची कामं होतच असतात आणि ही खूप एकरामध्ये पसरलेली जागा आहे. स्टेअरकेसच दिसत होते मला. पुढे पण स्टेअरकेसच असणार आहे चढायला. चल, इथून नाही जायचं मला. स्पेशली स्टेअरकेस बनवून ठेवलेले आहेत. किती काळजी घेतली बघा. आपली संस्कृती चांगली जपले या लोकांनी. इकडे आणि आम्ही आता आलेलो आहोत इथे. शरण्या, आता कुठे जायचं? दिस साइड काहीतरी आहे तिकडे. मार्क्स आहेत की चढायचं नाहीये म्हणून. तर बेसिकली हे एक टेम्पल आहे. इथे दिलेल्या माहितीनुसार हा मंदिराचा दरवाजा आहे, पण तो आता बंद करण्यात आलेला आहे कारण की पूर्वीची जी लोक होती की ते इथे खजाना शोधण्यासाठी यायचे आणि मग इथल्या या वास्तूचं नुकसान करून जायचे आणि त्यामुळे तिथपासून हे असं बंद करून ठेवण्यात आलेलं आहे. पण निसर्ग पाहिलात तर एकदम मन प्रसन्न होईल, एवढं छान आहे. सो प्राचीन संस्कृती आणि बांधकामासोबत त्यांनी जवळपासचा पूर्णच्या पूर्ण निसर्ग जपलाय. कुठेही अनधिकृत बांधकाम दिसत नाहीये. चांगली गोष्ट आहे. सो आर्किओलॉजीच्या माहितीनुसार इथे एक छानसं टेम्पल होतं. त्यानंतर इथे एक घर सुद्धा आहे आणि त्या घरामध्ये स्वयंपाकघर आहे, बेकरी आहे आणि हे बघा मोठं जातं सुद्धा ठेवलेलं आहे दळण दळण्यासाठीचं. ही आर्किओलॉजिकल साईट जरी असली तरी खूपच ॲक्टिव्ह आहे कारण की आज इथे मुलं आलेली आहेत काही आणि त्या मुलांचं वर्कशॉप चालू आहे बेकिंगचं. सो या साईटचा याने चांगला वापर केला आणि लोक आजही इथे येतात. बघा, वॉटर बाथसाठी काहीतरी हा भाग होता, अर्धाच राहिलाय त्यामुळे काही नक्की कळत नाही, पण होता. या काय नाही एवढं चढायला. डोंगराळ भाग आहे, डायरेक्ट तुम्ही चढू शकत नाही म्हणून अशा सिमेंटच्या पायऱ्या टाकून ठेवलं बघा, जेणेकरून इझिली तुम्ही इकडे चढू शकता. पिकनिकला पण बसू शकता तुम्ही. रोमन संस्कृतीची माहिती देणारं हे म्युझियम सुद्धा इथे आहे आणि बासल कार्डमध्ये याची जी एंट्री फी आहे ती अर्धी आहे. सो जवळजवळ 4 युरो वगैरे आहे. तर म्हटलं की जाऊया आपण पण. अशा प्रकारच्या आर्किओलॉजिकल साईट आणि वेगवेगळे म्युझियम असतात, त्यातून तुम्ही ज्या देशामध्ये जाताय त्या देशातल्या संस्कृतीबद्दलची माहिती मिळत असते. आणि इकडचे युरोपियन जे म्युझियम्स मी मोस्टली पाहिलेत ना, ते इतक्या चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत की ते मुलांना सुद्धा तितकंच इन्क्लूड करून घेतात आणि हसत खेळत पद्धतीने इतिहास शिकवतात. तर या म्युझियममध्ये सुद्धा असंच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत आणि त्यातून मुलांना माहिती मिळवता येते. तर या म्युझियममध्ये त्या काळात सापडलेले प्राण्यांचे अवशेष, मातीची भांडी आणि खूप वेगवेगळ्या अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. हे बघा, हे टॉयलेट असतायचे हे पहिले असे जाता बघ. हा बघ जाता. बार्बेक्यू होता है, बार्बेक्यू.
असं पण त्याच्यावर ठेवायला होतं, एक एक वाढवायची. वेगळीच टेक्निक आहे. त्यांच्या त्या टायमामध्ये वेगवेगळे जे उद्योगधंदे वगैरे चालायचे, बिझनेस वगैरे, मग ते खाटीक असेल किंवा लोहार किंवा सुतारकाम, याच्याबद्दलचं ते साऊंड इफेक्ट पण देऊन ठेवलाय अगदी समजायला तुम्हाला. ती काय करते काय माहिती तिकडे वागते. अच्छा, ते सगळं असं वाटतंय ना किचन आहे. अशी लाकडं पहिली घराला होती. हो, ट्रंक बघा, ट्रंक. हो, कुत्रा पण ठेवले. गेम आहे पण 2 players नका. कोणता गेम आहे शरण्या? रोटा काहीतरी ना. मिळाली सगळे तुला? उत्खननामध्ये सापडलेल्या सगळ्या दगडी वस्तू, त्यांच्यावरचे शिलालेख म्हणा, ते सगळं या इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे बघा. काय काय लिहिलेलं पण आहे. हे बघा मंडळी, ही फक्त आर्किओलॉजिकल साईट इथे नाही आहे, तर इकडची जी लोकं आहेत ती इथली संस्कृती जपण्याचा इतका प्रयत्न करत असतात की दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये इथे रोमन संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी इव्हेंट्स सेलिब्रेट केले जातात आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर लोक त्या इव्हेंट्समध्ये सहभागी होतात. तशाच प्रकारचे कपडे घालून रोमन संस्कृती कशी होती, कसं इकडचं राहणीमान होतं, ते सगळं दाखवण्याचा इथे प्रयत्न सुद्धा केला जातो. आज आम्ही आलो आहोत एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला 1 मिनिटात 3 देश दाखवणार आहोत. 3 देश कोणते? तर जर्मनी, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स. आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आम्ही अर्ध्या मिनिटात या 3ही देशांमध्ये फिरू शकतो. मंदार उभा आहे स्वित्झर्लंड मध्ये आणि आता लगेचच तो जाणार आहे जर्मनीमध्ये. येस, आणि त्याच्यानंतर तो आता आहे फ्रान्स मध्ये. येस, आम्ही बॉर्डर ट्रायंगल वरती आलेलो आहोत जिथे जर्मनी, स्वित्झर्लंड आणि फ्रान्सची बॉर्डर आहे. आणि हा आहे तो बॉर्डर ट्रायंगल ज्यामध्ये जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडचे फ्लॅग लावलेले आहेत. आणि हा जो स्पेस आहे रीन नदीच्या मधला स्पेस, तो या 3ही देशांची बॉर्डर शेअर करतो. खूपच प्रसिद्ध अशी जागा नाही आहे, खूप कमी लोक या ठिकाणी येतात, त्यामुळे इतकी अट्रॅक्टिव्ह पण ती वाटत नाही. पण 1 मिनिटात मात्र तुम्ही 3 देश नक्कीच फिरू शकता. बरं, तिथे फोटो सेशनसाठी एक प्लेस दिलेला आहे आणि त्याच्यावरती बघा कृपया मस्कराइये असं लिहिलेलं आहे. आता यांना पण सांगायला पाहिजे की इथे तुम्ही मराठीमध्ये लिहा. बासल शहरापासून इथे यायला ट्रॅम आणि बस आहे, पण तिथून 15-20 मिनिटं आम्ही चालत आलो आणि बरेचदा असं आम्हाला वाटत होतं की आता हे प्लेस आम्हाला काही मिळत नाहीये, पण छान आहे आजूबाजूचा परिसर. त्याच्यानंतर इथे अप्पर डेक आहे आणि अप्पर डेकवर आल्यावर तुम्ही बघू शकता इथे 3 देशांचे झेंडे आणि प्लस युरोपचा झेंडा इथे लावलेला आहे. आणि इथे एक रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि तिथून सुद्धा डेकवरून मस्त असा व्ह्यू तुम्हाला दिसतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, बाय बाय.